कोणती एक इच्छा मनामध्ये धरा, बघूया ती कंप्लीट होईल का. कोणतीही ती इच्छा असू शकते. तुम्हाला एखादा जॉब हवा असेल, तुम्हाला रिलेशन एखादं नवीन हवं असेल, किंवा त्याच रिलेशनमध्ये काही न्यू स्टार्ट तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी ओके न्यू बिगिनिंग येते. डेफिनेटली कार्ड आलेलं आहे. तुम्ही ज्याही गोष्टीसाठी विचार करताय तर त्याच्यामध्ये न्यू बिगिनिंग येते. मग तुम्ही नवीन जॉब शोधत असाल, तुम्ही रिलेशनमध्ये काही विचार करत असाल, किंवा पास्टचा पार्टनर तुमच्या लाईफमध्ये परत यावा आणि तुमच्या दोघांमध्ये परत त्या लव्ह विषयीच्या गोष्टी व्हाव्या आणि ग्रोथ व्हावी तुमच्या रिलेशनमध्ये, तर त्याच्यासाठी ओके तुम्ही प्रपोजल. ओके मला असं वाटतं की काही काहींच्या लाईफमध्ये प्रपोजल येत आहे, रोमॅन्स येतोय. ओके आणखीन चेक करूया की आत्ता तुम्ही जे विचार करताय तर ते स्वप्न त्या गोष्टी पूर्ण होतील का. सगळे एसमध्ये कार्ड आलेत. आणखीन चेक करूया, आपल्याला 2 कार्ड्स लागतील. मला असं वाटतं की ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय, ज्या स्वप्नांचा तुम्ही विचार करताय त्याच्यामध्ये न्यू बिगिनिंग येताना मला दिसते. सक्सेस, 7 ऑफ वॉन्ड्स, सक्सेस येतं तुमच्या लाईफमध्ये. ओके ज्याही विषयी तुम्ही विचार करताय त्याच्यामध्ये फुल ऑफ सक्सेस येतं तुमच्या लाईफमध्ये, फुल ऑन सक्सेस. ओके थोडंसं थर्ड पार्टी सिच्युएशन काय असेल तर त्यांच्यापासून थोडंसं कार्ड पण पडलं, थोडंसं म्हणतो ना केअरफुल राहा थर्ड पार्टी सिच्युएशनमधून. मला असं वाटतं की तुमची स्वप्नांची पूर्ती होत्या. मग ती कोणत्याही विषयी तुमच्या मनामध्ये आत्ता प्रश्न असू दे तर मला असं वाटतं की कंप्लीट होत्या आणि लवकरात लवकर कंप्लीट व्हावी. पूर्णपणे डिवाइनली ब्लेस्ड आहात तुम्ही. ज्याही इष्टदेवतांना मानता त्यांची पूर्णपणे ब्लेसिंग आहे तुम्हाला. येस 10 ऑफ कप्स, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. जी ही इच्छा तुम्ही मागितली आहे युनिव्हर्सकडे, तुम्ही युनिव्हर्सकडे जी ही इच्छा मागितलेली आहे, अगदी हॅपी फॅमिलीची पण असू शकते. तर मला असं वाटतं की हे रिलेशनसाठी आले जास्त करून. ओके प्रपोजल, रोमॅन्स आलेलं आहे, प्रपोजल त्याच्यामध्ये सक्सेस पण दिसते, न्यू बिगिनिंग पण दिसते. तुमच्या रिलेशनसाठी तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होते बघा आणि त्यानुसार मेसेज घ्या. ओके मला असं वाटतं की तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी येतात आहे. सगळं ओव्हरऑल बघायला गेलं तर थर्ड पार्टी सिच्युएशन जर सोडलात आणि तिसऱ्या कोणाला जर इन्व्हॉल्ड तुमच्या लाईफमध्ये नाही करून दिलं तर तुमच्यासाठी तुम्ही आता जो विचार करताय तुमची स्वप्नांची पूर्ती होईल का कोणत्याही गोष्टीसाठी तर सगळे येसमध्ये कार्ड येतात आहे. ओके थँक्यू सो मच.